अनवट स्वाद, अनवट स्वाद। नमस्कार, अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मस्त खा आणि स्वस्थ राहा हे म्हणत असताना नवनवीन पदार्थ कसे बनवायला हवे हे पाहण्यासाठी आपण अनवट स्वादचा प्रत्येक भाग पाहता, नवनवीन पाहुण्यांना भेटता आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या रेसिपीज शिकता सुद्धा। तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा नक्कीच भाग होऊ शकता। तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। या देशाची संस्कृती जी आहे ही संपूर्ण जगतात उच्च आहे, उदात्त आहे, पवित्र आहे। इतकंच नाही, पुरातन आणि विश्वव्यापी आहे। म्हणूनच या देशाच्या संस्कृतीमध्ये बरंच आपल्याला वैविध्यपूर्ण दर्शन घडतं। मग ते वेशभूषेचं असो, भाषांचं असो, इतकंच काय खाद्य संस्कृतीचं सुद्धा। प्रत्येक प्रांताची काही ना काही खासियत आहे आणि ती वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमधून नेहमीच व्यक्त होत असते, तुम्हा आम्हा सगळ्यांना आकर्षित करीत असते। अगदी तसंच प्रत्येक राज्यात गेल्यानंतर आपल्याला तिथलं काहीतरी स्पेशल खावंसं वाटतं की नाही? तर आज असाच मेळ आपण साधणार आहोत एका गुजराती भाषिक पण मराठी माणसाशी लग्न करून दोन्हीकडचे पदार्थ बनवण्यासाठी नेहमीच तयार असणाऱ्या निशिता दोंदे मॅडम समवेत। बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना। निशिता मॅडम या। नमस्कार। हॅलो। येस, तुमचं स्वागत आहे आमच्या किचन मध्ये। कसं वाटतंय? छान। इतकं कमी बोलाल तर कसं काय चालेल? मन मोकळेपणाने आमच्या किचन मध्ये तुम्ही तुमची रेसिपी सुद्धा बनवा आणि गप्पा सुद्धा मारा, कारण या कार्यक्रमात आम्हाला सुद्धा कळू द्या की एका गुजराती बाईनं मराठी माणसाशी लग्न केल्यानंतर त्यांनी सुद्धा मराठी भाषा कशाप्रमाणे अवगत केली त्याचं उत्तम उदाहरण निशिता मॅडम आहे, है ना? कधी लग्न झालं तुमचं? 1992 मध्ये। बरं, पण हा निर्णय कसा काय घेतला गेला? ॲक्च्युली आम्ही बिल्डिंग माझी आणि मिस्टरांची बाजूबाजूलाच होते, तर खाली खेळताना वगैरे असं भेटायचं होतं, तेव्हा ओळख झाली आणि मग क्या बात आहे। म्हणजे लग्न करून सासरी जाताना तुम्हाला जास्त अंतर कापावं पण लागलं नसेल, नाही का? हो, येस येस। पण चांगली गोष्ट आहे, दोन संस्कृती एकत्र आल्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमीच वेगवेगळे पदार्थ होत असतील ना? कधी गुजरातचे स्पेशल, कधी महाराष्ट्रातले स्पेशल होतात का असं? हो हो, माझे सासरच्या ना गुजराती पदार्थ फार आवडतात। कढी, डाळ ढोकळे ते नेहमी म्हणजे तयारच असतात सोमवारी वगैरे, तर म्हणतात की गुजराती मधलंच काहीतरी तू कर, असं एवढं त्यांना आवडतं। ढोकळा, हांडवी आणि मराठमोळे पदार्थ कोणते येतात तुम्हाला? सगळेच ऑलमोस्ट येतात, कोथिंबीर वडी, मोदक, अळूवडी। क्या बात आहे। तर मग आज आपण जाणून घेऊया तुम्ही आज आम्हाला कोणत्या रेसिपीज दाखवणार आहात? डाळ ढोकळे। डाळ ढोकळी, क्या बात आहे, व्हेरी फेवरेट। आणि अजून? कोथिंबीर वडी। क्या बात आहे। डाळ ढोकळी आणि कोथिंबीर वडी म्हणजे मला कळलंय माहेरच्यांना सुद्धा राग नको यायला आणि सासरच्यांचं सुद्धा मन राखायला हवं, म्हणून तुम्ही दोन्ही पदार्थ निवडलेत का? हो, कारण माझी सासू, दीर, माझे मिस्टर सगळ्यांना डाळ ढोकळे अगदी फेवरेट आहे आणि माझ्या बाबांना पण कोथिंबीर वडी खूप आवडायची। अच्छा, क्या बात आहे। चला तर मग आज या दोन्ही पदार्थांकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी मला सांगा कोणत्या पदार्थांना आपण सुरुवात करूया? डाळ ढोकळे। डाळ ढोकळी, माहेरचाच मान पहिला। बरं, मला सांगा डाळ ढोकळीसाठी लागणारं साहित्य? तूर डाळ पाऊण वाटी, मूग डाळ पाव वाटी, कणिक 1 वाटी, शेंगदाणे, टोमॅटो, द्राक्ष, गूळ, आमसूल, दालचिनी, लवंग, कढीपत्ता, साजूक तूप, मेथी दाणे, ओवा, खोबरं, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, मोहरी, जिरं। चला तर मग आता वळूयात कृतीकडे। तुम्ही या बाजूला या आणि मला सांगा आपण कुठून सुरुवात करायची? हे ॲक्च्युली तूर डाळ, मूग डाळ भिजवून ती शिजवून घ्यायची। बरं, ही डाळ तुम्ही शिजवलेली आहे, किती शिट्या देऊन शिजवलेली? 4 शिट्या। बरं, हळद आणि हिंग घालून शिजवायची। बरं, त्याचं प्रमाण किती घेतलं डाळीचं? पाऊण वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ। बरं बरं, आता आपण काय करायचं? पहिलं तूप घालायचं, फोडणीला साजूक तूप। मी नेहमी पाहिलंय बऱ्याचदा गुजराती भाषिक जेवढे लोक आहेत ना, बऱ्याच पदार्थांमध्ये साजूक तुपाचाच वापर करतात।
हो हो तेलाचाही करतात पण तूप जास्त प्रिफर करतात, खरं आहे ना? हो डाळ आम्ही कुठची करताना तूप घालूनच करतो त्याचा आणि सुवास भाज्या तेल घालून असं म्हणजे चांगला स्वाद असा स्वाद. खमंगपणा येतो. बरं. आता फोडणीला हं, मेथी दाणे, लवंग, दालचिनी, हं, 3-4 लवंग, हं. 3-4 दालचिनी आणि आता मसाल्यातलं जिरा मोहरी. आता फोडणी चांगली झाली की डाळ टाकायची. आणि वरून आता शेंगदाणे, हं. द्राक्षाची सीझन असेल तेव्हा तुम्ही द्राक्ष पण घालू शकता. बरं. छान त्याने जरा वेगळा टेस्ट येतो. मग द्राक्षाला अजून काही ऑप्शन वेगवेगळे फळं? तसं तुम्ही मोसंबी घालू शकतात, काजू, किशमिश पण थोडे टाकले तरी समथिंग डिफरंट असतं. बरं. कढीपत्ता कढीपत्ता घालायचा. आणि मसाला पण आत्ताच घालायचा. हं. आणि हे उकळवायचं असतं ना तर ह्याच्यात नेहमी वरून टाकलं की त्याला चांगलं फ्लेवर येईल. हं, हं. लाल तिखट, हं. चवीपुरतं मीठ, गूळ, काही जण नेहमी आमसूल. म्हणतात गुजराती लोकांचं जेवण थोडं गोड असतं. ते बहुधा अनेक पदार्थांमध्ये गुळाचा किंवा काही अंशी साखरेचा सुद्धा वापर करतात. हो हो बरोबर. आणि आमच्याकडे तर गोड कढीच है आवडते. ना? हो. बरं, आता अजून काय? आमसूल. आमसूल. कोकणात आमसूल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? हे कोकम. कोकमच म्हणतात. आणि आता पाणी टाकायचं लागेल तसं. हं. आणि हे आता उकळत असताना हं. आपण पीठ मळून घेऊया ढोकळीसाठी. बरं. आणि एक उकळी आली की टोमॅटो पण घालूया. हं. बरं. हे अशीच शिजवत ठेवायची की त्याला वाफेवर शिजवायचं आहे? नाही नाही अशीच ओपन असं. हो हे कसलं कणिक घेतलं तुम्ही? नाही गव्हाचंच. गव्हाचं. हां. बरं. बरं, घरी कोण कोण असतं? घरी माझे मिस्टर, सासू, हं. माझी दोन्ही मुलं फॉरेनला असतात. एक जर्मनी आणि एक लंडन. मुलगी लंडनला, मुलगा जर्मनीला असतो. अरे वा. आणि तुम्ही इतर वेळेस काय करता? मी सासू घरी असते ना मग त्यांची काळजी घेणं. बाकी मी योगा करते. काय म्हणता? अरे वा. आणि मिस्टरांच्या इंटिरियरचा बिझनेस आहे ना तर मी त्यांना ऑफिसमध्ये बिलिंग, अकाउंटिंग सगळं मी बघते. वा. किती वर्षापासून तुम्ही योगा करताय? झालं आता 15 वर्ष झाले. अरे वा, क्या बात आहे. बरं. आधी ऑफलाईन करायचो, आता कोविड नंतर ऑनलाईन करते. क्या बात. कारण माझे टीचर अहमदाबादला शिफ्ट झाले हां, हां. मग त्याने तिकडनं ऑनलाईन चालू केलं. वा. बरं, आपण पुढे हे म्हणून घेऊयात. कणिकमध्ये मीठ, हं. तिखट आणि ओवा टाकायचा आणि हळद. याचं प्रमाण किती असायला हवं डाळीच्या तुलनेत? एक अर्धी वाटी घेतली तरी चालतं. बरं, बरं. कारण जरा ग्रेव्ही पण चांगली पाहिजे ना हं, हं. म्हणून अर्धी वाटी कणिक बस होते. पाणी देऊ? पाणी हा सांगा बरं. मी पाणी थोडंच लागेल ना. झालं का बऱ्यापैकी मिक्स? हो हो झालं. मळून शेवटी थोडं हो तूप घालायचं. सॉफ्टनेस येण्यासाठी. हां नेहमी घरी जेवण बनवताना मग तुम्ही महाराष्ट्रीयन पदार्थ फॉलो करता की गुजराती? दोन्ही. दोन्ही. हो. बरं. पण प्रमाण कसं असतं? 50-50%? नाही नाही जास्त तर महाराष्ट्रीयनच जास्त कुझिन. हो हो हा, कारण तुम्ही आता दोंद्यांची झालेला हो आहात. हो. आधीचं आडनाव काय होतं? शाह. शाह. आता हे आपण लाटून घेऊया. आणि हे एक उकळी आल्यावर टोमॅटो घालायचं असतं ते घालते मी. आली का उकळी? हो हो आली. बरं. तुम्ही करता की नाही कुठे प्रवास वगैरे? हो हो करता? हो. नेहमी? आम्ही कुठे करता? वर्षातनं एकदा आम्ही फॉरेनला जातोच कारण मुलं तिकडे आहेत ना. मग त्यांच्या तिकडे जेव्हा समर सीझन असेल तेव्हा आम्ही तिकडे जातो म्हणजे जून जुलैमध्ये. विदेशात मुलं राहत असल्या कारणाने जेव्हा कधी तुम्ही जाता तेव्हा त्यांना सुद्धा होत असेल ना, आई माझ्या आवडीचा एखादा पदार्थ. हो हो.
माझ्या मुलीच्या आवडीचं म्हणजे गोड पोळे आणि मुलाला मोदक, कोथिंबीर वडे असं सगळं आवडतं. क्या बात आहे. मग विदेशात राहणाऱ्या तुमच्या मुलांना आपला एपिसोड नक्की पाहायला सांगा. नक्की ना. नाही का? मग तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस जाल तेव्हा ते सुद्धा डाळ ढोकळीची आणि कोथिंबीर वडीची डिमांड करतील. हो. मला एक सांगा, तुम्ही डाळीमध्ये तुम्ही म्हणालात उकळी आल्यानंतर टोमॅटो घालायचे, असं का? म्हणजे काय त्यामागे स्पेशल रिझन? कारण ते स्टार्टिंगला टाकलं तेवढं जास्त शिजत जातं ना, आणि टोमॅटो थोडा कच्चा राहिला की त्याचा छान टेस्ट लागतो खाताना म्हणून. बरं. आता याचं आपण काय करणार आहोत? ॲक्च्युली हे असं पण कट करून टाकू शकतो, आणि कोणाला वेळ नसेल वगैरे तर आधी भाजून ठेवलं तरी तसं पण करू शकतो. भाजून मग नंतर कट करून हो टाकायचं. हो हो. मग आपण असं कसं करणार आहोत? आज आपण भाजून करणार आहोत. एक तवा, असं हातानेच कट करायचे की नाही नाही, वेगळे आकार हवे? सुरीने प्रॉपर ट्रायंगल शेप देऊन. अच्छा, ट्रायंग्युलर शेप मध्ये. हां, ओके. म्हणजे जरा दिसायला बरं दिसतं. याच्यात मेथीची सीझन मध्ये तुम्ही मेथी घालू शकतात, पालक घालू शकतात. बर. शिजलेल्या डाळीमध्ये ते मिक्स करायचं. हां, मिक्स करून साधारण किती वेळ ठेवावं लागतं? ना एक हार्डली 5-10 मिनिटं. 5-10 मिनिट. कारण ऑलरेडी शिजलेलं आहे, ते जास्त शिजवायला लागत नाही. बर सॉफ्ट होईपर्यंत ठेवलं तरी चालतं. बर. आता 5 मिनिटं शिजवलं तरी चालेल. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त राहा. अनवट स्वाद. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त राहा. आज तुम्ही मस्त खाणारच आहात हो, कारण डाळ ढोकळी बनते. गुजरातची स्पेशल ही रेसिपी आपल्याला निशिता मॅडम दाखवत आहेत. पण मला निशिता मॅडम सांगा बरं, तुमच्याकडे अजून वेगवेगळे कोणते पदार्थ फेमस आहेत? खमण ढोकळा, जलेबी फाफडा, मग एक लोचो म्हणून असतं. जलेबी फाफडा आपल्याकडे दसऱ्याला स्पेशली हो, हो. खातात ना सगळे. हो. हा, तुम्ही म्हणा लोचो. हा, लोचो ते लोचो ऍक्च्युली सुरत साईडचा पदार्थ आहे. म्हणजे तो ऍक्च्युली त्याची हिस्ट्री अशी आहे की आपण जे पिलपिली करतो ना, खांडवी आमच्यात जे म्हणतात, खांडवी, correct. ते करताना तो जो बॅटर राहतो ना शेवटी, तोच असतो तो लोचाचा तसं लुक वाईज. आणि त्याच्यावर शेव, कोथिंबीर, खोबरं घालून त्याला फोडणी देऊन त्याला ते नाव दिलेलं आहे. अच्छा, शिजले का बऱ्यापैकी? हो हो हो, शिजलंय. आता आपण सर्व करूया. हो हो, चालेल. बर. स्पेशली अलीकडच्या काळामध्ये वन पॉट मीलची एक नवीन पद्धत रूढ झालेली आहे. कारण बऱ्याचदा पंचपक्वान्न खाऊन ती थाळी खाण्याची पद्धत अलीकडच्या काळात लोक जास्त त्याला फॉर नाही आहेत. कारण डाएट फॉलो करत असतात किंवा इतरही काही अडचणी असतात. पण वन पॉट मीलसाठी माझ्या मते डाळ ढोकळीचा ऑप्शन बेस्ट आहे, नाही का? येस येस, हो. है ना? आणि होते पण लवकर तशी. लवकर. आधी डाळ शिजवून घेतली, चपात्या करून घेतल्या तर जास्त वेळ लागत पण नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे ना, पालक किंवा मेथी वापरून ढोकळीची टेस्ट चेंज होऊ शकते. आणि हे पाहायला भारी वाटते. म्हणजे फ्रूट सलाड मध्ये जेव्हा द्राक्ष वगैरे दिसतात तेव्हा अगदी टेम्प्ट होतो ना, तसं याच्यामध्ये द्राक्ष दिसत आहेत, शेंगदाणे दिसत आहेत. अजून काय काय घालू शकतो ऍडिशन म्हणून? नाही, बस तेवढं. ड्रायफ्रूट वगैरे पण? ड्रायफ्रूट मध्ये काजू आणि किशमिश चांगले लागतात, बाकी टेस्ट बदलू शकते शिजवतो. करेक्ट करेक्ट. बरं, आता ही आपली डिश रेडी आहे. मारू का? हो हो, नक्की. पण त्याच्या आधी आपण गार्निशिंग करून घेऊया. अच्छा, अजून आहे का? हो हो. बरं, काय करायचंय? तूप घालायचं. अच्छा, क्या बात. आणि खोबरं थोडं, आणि थोडी कोथिंबीर. वा, बढिया. बरं, मला या टेस्ट करण्यासाठी द्या बरं थोडीशी. मी टेस्ट करून पाहतोय. अनवट स्वाद बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल, पण तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व मी करतोय आज. वाह, दिल खुश हो गया. मारू मन मोही गयो.
मला सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या दूरदर्शन सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये डाळ ढोकळी खाताना मला गुजरातमध्ये असल्याचा फील येतो आणि याचं संपूर्ण क्रेडिट निशिता मॅडमला जाते. अनवट स्वादच्या या भागात तुम्ही आलात, खरंच थँक्यू. आणि स्पेशली ही गुजरातची रेसिपी आम्हाला दाखवली त्याबद्दल थँक्यू. मजा येते, एकदम अनवट चव आहे याची आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. पण आपण पुढं जाण्याच्या अगोदर दुसऱ्या रेसिपीसाठी त्यांना विनंती करणार आहोत. दुसरी रेसिपी दाखवणार ना? हो चालेल. कोथिंबीर वडी आहे ना? हो. पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात, म्हणजे मी ही माझी दाढ ढोकळी संपवतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आमचा आणि तुम्हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त रहा. डाळ ढोकळी. साहित्य: तूर डाळ, मूग डाळ, गव्हाचं पीठ, शेंगदाणे, टॉमॅटो, द्राक्ष, गूळ, आमसूल, दालचिनी, लवंग, कढीपत्ता, साजूक तूप, मेथीदाणे, ओवा, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, मोहरी आणि जिरं. कृती: डाळ ढोकळी बनवण्यासाठी सुरुवातीला तूरडाळ आणि मूगडाळ भिजवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्याव्यात. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप गरम करून घ्यावं. तूप गरम झाल्यानंतर त्यात मेथीदाणे, लवंग, दालचिनी, मोहरी, जिरं घालावं. या फोडणीमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालावी. वरून शेंगदाणे, द्राक्ष, कढीपत्ता, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गूळ, कोकम घालून घ्यावं. डाळ जेवढी पातळ हवी आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालावं. ढोकळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यावं. त्यामध्ये मीठ, तिखट, ओवा आणि हळद घालावी आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावं. डाळीला उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यावा. तयार पिठाच्या चपात्या बनवून त्या शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घ्याव्यात आणि उकळत्या डाळीमध्ये घालून घ्याव्यात. डाळ ढोकळी सर्व करताना त्यावर साजूक तूप, ओल्या नारळाचा कीस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी. तयार आहे डाळ ढोकळी. अनवट स्वाद. छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहताय अनवट स्वाद हा कार्यक्रम. आज निशिता मॅडम आपल्याला 2 रेसिपीज दाखवत आहेत. त्यातली पहिली रेसिपी संपन्न झालेली आहे. आता दुसऱ्या रेसिपीकडे आपण वळणार आहोत आणि एक गुजराती स्त्री आपल्याला मराठमोळी कोथिंबीर वडी कशी बनवायची हे दाखवणार. गुजराती भाषिक आपण आहात, मला तुम्हाला विचारायचं आहे की मराठमोळे कोणकोणते पदार्थ तुम्हाला येतात? कोथिंबीर वडी, मोदक तसे बघायला गेलो तर बहुतेक सगळे येतात. कारण आमच्याकडे गणपती नवरात्र दरवर्षी असतं ना, तर तेव्हा सगळे आपले इंडियन पदार्थ बनलेच जातात. ट्रेडिशनल जे आहे ते मोदक, अळूवडी, महाराष्ट्रीयन पदार्थ, वालाचं बिरडं, कोथिंबीरची वडी, अळूवडी, मोदक, पुरणपोळी. क्या बात आहे. बरेचसे मराठमोळे पदार्थ तुम्हाला ठाऊक आहेत, तर त्यातल्या कोथिंबीर वडीकडे आपण वळणार आहोत. मला सांगा या पदार्थासाठी लागणारं साहित्य काय काय? त्याला लागणारं साहित्य: बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, तीळ, आलं मिरचीची पेस्ट, तेल, हिंग, जिरं, हळद, मीठ, लाल तिखट. बरं, आता आपण कृतीकडे वळूयात. हो हो. बरं, कुठून सुरुवात करायची? आधी बॅटर करून घ्यायचे. कसलं बॅटर करणार होता? 2 वाटी कोथिंबीर आहे ते 1 वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. आणि जेवढं बेसन असेल तेवढंच पाणी घ्यायचं. कोथिंबीर वडी स्नॅक्स म्हणून नेहमी होत असेल ना घरी? हो हो. आमच्याकडे स्टार्टर्स म्हणून पण मुलांना आवडतं. कधी काय पार्टी वगैरे असेल तर स्टार्टर्स म्हणून कोथिंबीर वडी, अळू वडी. बरं, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही नेहमी भटकंती करता, तर मग वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले काही पदार्थ तुम्हाला भावतात का आणि ते तुम्ही कधी ट्राय केलेत का? हो हो. वेगवेगळे पदार्थ मला करायला आवडतं. उदाहरणार्थ?
आम्ही जसे साऊथला गेलेलो लास्ट इयर तेव्हा तिकडली पोडी इडली पोडी डोसा आम्ही पोळी खाल्लो. इडली म्हणजे त्यांची ती एक वेगळी चटणी असते, चणाची डाळ उडदाची डाळ भाजून वगैरे. अच्छा. तर ते मी घरी आल्यावर ट्राय केले आणि सगळ्यांना आवडले. म्हणजे मिस्टरांना तो खूप आवडते पोडी इडली पोडी डोसा वगैरे खायला. गुजरातीमध्ये मेथीचे थेपले, हां, हे ट्रॅव्हलिंग साठी बेस्ट आहेत, हो, खराबही होत नाहीत. हो, बराच खमण ढोकळा काळ. खमण ढोकळा, correct. तुम्ही सगळं याच्यासाठी ठेवू शकता. હવે મને કહી દો હવે શું કરવાનું એના પછી? अच्छा, कढाई હા, કઢાઈ જોઈએ છે તમને? तेल लागेल पहिलं. आधी आपण फोडणी देणार. फोडणीसाठी काय काय घालणार आहोत आपण? तेल तापल्यावर जिरं आणि आलं मिरचीची पेस्ट केली ती आणि हिंग थोडं. बर. कारण बेसन वापरतोय ना, तर बहुतेक बेसनच्या पदार्थामध्ये हिंग आपण वापरतो. किती घालू? 1 चमचा बस. કેટલા જોઈએ છે? हो हो, હજી? હા આટલું નાખવાનું. હા, ભલે ભલે. व्हेरी गुड. थोडं परतलं की कोथिंबीर घालायची. 2 वाट्या कोथिंबीर. कोथिंबीर वडी असल्यामुळे कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्त आपण वापरतोय. हो हो. आणि गॅस हळूच ठेवायचा आणि मसाला घालून घ्यायचा. बरं. तर हळद फक्त, थोडे लाल तिखट घातलं तरी चालतं आणि चवीपुरतं मीठ. महाराष्ट्रामध्ये कोथिंबीर वडी बनवताना कोकणातल्या काही लोकांकडून किंचितचा कोळ वापरला जातो, मग त्याला थोडासा आंबट गोडपणा येतो, जसा तुम्ही मगाशी डाळ ढोकळीमध्ये गुळाचा वापर केला. अच्छा. तीळ घालायचे. गुजरातीत फोडणीच देतो आम्ही तळत नाही अळूवडे, म्हणजे पातरा म्हणतो त्याला अळूवडे. हां, 2 मिनिटं सवताळून नंतर हे बॅटर घालायचं. चणाचं पीठ न घेता मी थोडं तांदळाचं पण पीठ टाकलंय, म्हणजे डायजेशनला बरं असतं म्हणून. आणि आता हा जरा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचं. तुम्हाला इतर कोणकोणत्या राज्यातले पदार्थ घरी बनवायला आवडतात आणि कोणते? नॉर्थ साईडचे पराठा, मग साऊथचे इडली डोसा तर आमच्याकडे रेग्युलर होत असतात. तर हा झालाय, तर ग्रीस प्लेट घेऊन त्याच्यात थापू शकतो आपण. बरं, मग गॅस बंद करू? हो हो, गॅस बंद Yes. करू. आता थोडं गार झाल्यावर पीसेस पाडून आपण तळायला घेऊया. बरं, क्या बात आहे. मस्तपैकी आता हे गारही झालंय. एकीकडे आपण तेलही गरम करायला ठेवलं होतं आणि तेही आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे ना. आता कट करूयात. हो. त्यांची युती झाली, तुम्ही त्यांना वेगळं करताय. आता तळून घेऊया. शॅलो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय, दोन्ही ऑप्शन्स आहेत. बरं. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना कोथिंबीर वडी किंवा अळूवडी ही अगदी दर आठवड्याला जरी घरी कोणत्याही निमित्ताने केली तरी सुद्धा आवडते, नाही का? क्या बात आहे. मस्त खमंग सुवास सुटलेला आहे या किचनमध्ये. मला असं वाटतं यार कधी एकदा ही कोथिंबीर वडी मी ट्राय करेन. झाले का? हो हो, झाले. आपण काढूया? हो हो, काढूया. ज्यांचा उपवास आहे त्यांनी मला माफ करा, मी ही आज ट्राय करणार आहे. क्या बात है. इतक्या सगळ्या वड्या छान गरमागरम तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या प्लेटमध्ये सर्व करा. कसली चटणी ही? कोथिंबीर, खोबरं, जिरं, मीठ, किंचित लिंबू आणि मिरची. वाटून घ्या. हो हो, मिक्सिंगमध्ये.
वेगवेगळ्या भाषांवर प्रेम असावंच, पण वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या त्या लोकांना इतर राज्यांमधल्या खाद्यसंस्कृतीवरही प्रेम असावं. तेव्हा माझ्या मते खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की भारतामध्ये या बाबतीतही विविधतेत एकता आहे, नाही का? आणि ती एकता मी फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. यांनी डाळ ढोकळी मला टेस्ट करायला दिली होती, आता मी कोथिंबीर वडी ट्राय करतो. ओके. गरम पण आहे, खुसखुशीत पण आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा आहे. खऱ्या अर्थानं स्वाद अनवट आहे. कमाल, थँक्यू. क्या बात है, सुवाद છે. भावी ने બહુ ભાવી, મજા આવી ગયા. अच्छा. આજે અમાरे સાથે मी गुजराती बोलायला लागलो तुमच्यामुळे. आज आपल्या समवेत जोडल्या गेलेल्या पाहुण्यांचे आपण खूप खूप आभार मानूयात. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता ही वडी कशी दिसते. कमाल, छानपैकी त्याला त्यांनी टूथपिक वापरून फक्त उचलले. स्टार्टर्स म्हणून पण खाऊ शकतो म्हणून. हां, येस. बरं मॅडम, तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे येऊन? छान याला. थँक्यू मला हे ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. छान वाटतंय मला. कोथिंबीर वडी. साहित्य: बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, जिरं, तेल, आलं मिरचीची पेस्ट, हिंग आणि हळद. बारीक चिरलेली कोथिंबीर 2 वाट्या, बेसन पीठ 1 वाटी, पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यावं आणि पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यावं. यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि आलं मिरचीची पेस्ट घालावी, हिंग घालावा आणि परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. कोथिंबीर छान परतून घ्यावी. गॅस बारीक करून यामध्ये थोडी हळद, लाल तिखट, मीठ घालावं. तसेच तीळ घालावेत. तयार बेसन आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर या मिश्रणात घालून घ्यावं. सर्व मिश्रण छान एकजीव झालं की ताटाला थोडं तेल लावून हे मिश्रण ताटामध्ये पसरवून ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने याचे काप तयार करून घ्यावेत आणि तेलामध्ये तळून घ्यावेत. तयार आहे कोथिंबीर वडी. धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप आभार. अनवट स्वादच्या आजच्या भागात निशिता मॅडम आल्या. त्यांनी आपल्याला 2 रेसिपीज सुद्धा दाखवल्या. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात नक्कीच सहभाग दर्शवू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता आणि अनवट स्वादमधून तुम्हाला अवगत असलेली एखादी छानशी रेसिपी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता. पाहत रहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.